एक नंबर एक आणि 11 नंबरचा रेडर, एक नंबरची दोन्ही टीम भगवती आणि तराळा दोन्ही संघ एकदम उत्कृष्ट आहेत. आडवीच्या प्रेक्षकांना एकदम डोळ्याचे पारणं फेडण्यासारखा असा हा सामना होणार आहे. आणि 4 वाजता फर्ग्युसन आणि ॲग्रिकॉस हा सामना होणार आहे. 10:35 4 वाजता फक्त जागी राहा. आणि दोन्ही संघ एकदम सावधगिरीने खेळ करत असताना एक नंबरची रेड किती पॉईंट देतात ती आता उत्सुकता लागलेली प्रेक्षकांना. 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर असा पंचाचा निर्णय. 3 पॉईंट संघाचा चढाई होत आहे आणि पॉईंटचा धावा करण्यात आहे पंचाकडे. शेवटी पंच पाहू आणि 1 पॉईंट दिला तो तराळा संघाला. खेळाच्या सूचना एकदम सावधगिरी चढाई होत आहे भगवती संघाकडून. दोन्ही संघांसाठी रिव्ह्यू सुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्हाला काही शंका मनात असेल तर दोन्ही संघांना रिव्ह्यू घेण्याची संधी आहे. एक रिव्ह्यू दोन्ही संघासाठी उपलब्ध असतील. आणि भगवती संघाकडून रेडर दिलेले 9 नंबर एकदम सावधगिरीने अशी चढाई करत आहे भगवती संघ. दोन्ही संघ एकदम टफ आहेत आणि पॉईंटची मागणी पाहूयात. पंचाचा निर्णय काय येतो तो. 1 पॉईंट गेला तो तराळा संघाला. दहा 35 किटची मागणी. 10-35 किटची मागणी. 4 वाजताची तयारी. तुला दिसू द्या ना मला काहीतरी. झाले घरी जा काम नसेल. सुपर झाला पांडुभाऊकडून 501 रुपये आणि 3 किलो चिया फिरायले. चला सुपर रे 501 आणि पॉईंटची मागणी करायचं रेडर. पाहूयात पंचाचा काय निर्णय होतो. 1 पॉईंट गेला तो भगवती संघाला. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय. काही शंका असेल तर रिव्ह्यू उपलब्ध आहे. लागला असेल काय सांगते आउट भगवती संघाची एकदम चांगली डिफेंड. आणि 30 सेकंदाचा रिव्ह्यू घ्यायचा. 30 सेकंदानंतर जमणार नाही. रेड पडायच्या अगोदर चढाई करण्यात येत आहे. कारण त्यांना माहिती आहे खेळात आणि टीम सुद्धा एकदम चांगली आहे आणि तेवढी चांगली कॅचिंग. पॉईंट गेला तो भगवती संघाला. एकदम चांगली डिफेंड आणि हे आमचे 4 नंबरचे असे उलटे बॅट पकडून 6 मारणारे
बॅटर क्रिकेट एकदम चांगले करतात आणि रेडिंग सुद्धा चांगलीच करतात आणि नंबरची लीडर एकदम सावधगिरीने खेळ खेळत आहे तर संघाकडून पॉइंट गेला तो भगवती संघाला नेक्स्ट राउंडच्या टीमांनी लवकरात लवकर तयार राहावे संघाचा हा खेळा आणि 2 पॉइंट 1 नंबर रेड एका रेडला घुसला सुपर रेड होण्यात दोन्ही टीम मध्ये एकदम असा चुरशीचा सामना होत आहे 4-7 तरा 4 भगवती 7 नाही रे म्हणजे 2 पडायचे काय सुट्टीचे तोडे आणि 1 नंबर कॅचिंग भगवती संघाकडून पाहण्यासारखी कॅचिंग केली आहे 1 नंबर प्लेअरने जर्सी नंबर 1 नंबर यांना गणेश साहेबांकडून रोहन रोहनदा गणेश भंडारकडून फवारणी मॅजिक प्लसची 5 पंपाचा फ्री बोनस घेण्याचा प्रयत्न पण फसलाय तर संघाकडून नंबरच्या प्लेअरची चढाई होत आहे आणि हा पंचाचा निर्णय काय ते बघूया 2 पॉइंट तर 9 आणि 1 नंबर सिक्वेन्सर बसवले भाई पुणे लाईनमन सिक्वेन्स बसवा भाई 9 आणि 1 लाईन मध्ये लक्ष द्या सिद्धेश्वर धुनी आणि पारडी तार दोन्ही संघाने शंकर साहेबांच्या रिक्वेस्टनुसार कपडे काढून आणि किट घालून या पॉइंट गेला तो तारा संघाला टाइम आउट तराळा दहा नंबर आणि हे चांगली अशी डिफेंड केलेले 1 पॉइंट गेला तो तराळा संघाला यानंतरची हाफ टाइमची लास्ट एंट्री या दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचे आणि 2 पॉइंट घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पंचाचा निर्णय 4 पॉइंट हाफ टाइमची लास्ट एंट्री राहील ही दोन्ही संघांनी नोंद घ्यावी
4 या अगोदरची एकदम अशी पाहण्याजोगी रेड झालेली एकाच गेममध्ये पॉईंट गेला तो भगवती संघाला 1 नंबरचे पुढच्या राऊंडच्या दोन्ही टीमने लवकरात लवकर कितीतरी अरे वा 1 नंबर रेड आणि 75 1 पॉईंट भगवती पॉईंट भगवती स्कोर पाठी भेटते पॉईंट भगवती स्कोर 1 मिनिट ठीक आहे 11 स्कोर ओके कोणाच्याकडे शंका असतील प्लेअरच्या रिव्ह्यू घेऊ शकता भगवती संघाची चढाई भगवती संघाच्या शांततेत चढाई करताना त्याला संघात चांगला आणि हा 8 नंबरचा प्लेअर चढाई करत आहे स्कोर एकदम त्याच्यानंतर खालीवर सुरू आहे दोन्ही संघ एकदम चांगली कामगिरी करत आहे आणि हा 4 नंबर संघ प्लेअर पाठला करत इकडे गेला वाटते 1 नंबर मोबाईलात काही झुंचे नाही सांग कबड्डी आणि क्रिकेटचा उत्कृष्ट असा खेळाडू आहे आणि टाइम आउट पॉईंट करा या ठिकाणी सिद्धेश्वर जुनी संघाचे कॅप्टन एकदम उत्साह दाखवत आहेत यानंतरचा सामना त्यांचाच आहे तरी त्यांनी वॉर्मअप करून यावं इथं बसू नये डबल तिथे गेला गरम मारणार मी आणि तरा संघाचा 8 नंबरचा खेळाडू एकदम उत्कृष्ट अशी रेड करत आहे चलाखीने पाहूयात या रेडमध्ये किती पॉईंट आणतो दोन्ही संघ एकदम तंतोतंत कास्तोर आहेत आणि कोणताही पॉईंट न घेता रेडर वापस आलेला आहे 9 नंबरचा भगवतीचा प्लेअर आलेला आहे चढाई करण्याकरता बघूया या रेडमध्ये ते स्कोर बराबर करतात का 12-13 एकच पॉईंट नाही भगवती कमी आहे या रेडमध्ये जर 1 पॉईंट आला तर बरोबर होईल आणि या रेडमध्ये सुद्धा पॉईंट आलेला नाही सावधगिरीने एकदम लाईन पार केलेली आहे बघूया या रेडमध्ये 1 नंबरचा प्लेअर किती पॉईंट आणतो ते त्यांची बोनस पॉईंटकडे पॉईंट गेला तो भगवती संघाला आणि याचबरोबर दोन्ही संघाचा स्कोर 13-13
दोन्ही संघाचा स्कोर हा एकदम समान झालेला आहे. बघूया 4 नंबरचा हा खेळाडू या रेडमध्ये ऑल आउट करू शकतो का. शेवटचे 5 मिनिटं आलेले आणि स्कोर बरोबर आहे. जो ही संघ आता लीड घेईल तो विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. आणि एवढी चांगली फिल्डिंग कॅचिंग केली. वा गणेश बी भंडा यांच्याकडून अरे वा एवढीच भगवती संघाकडून रेड आणि याचबरोबर चला 1 नंबरचा रेडर एकदम चांगली रेड करतो आता राणा संघाकडून. यावेळेस बघूया तो किती आपल्या संघासाठी किती पॉईंट आणतो, कारण त्यांचा संघ हा 5 गुणांनी पॉईंट माग आहे. या रेडवर जर सुपर रेड केली तर बोनस पॉईंट दिलेला आहे तळा संघाला आणि 1 पॉईंट बघू संघाला. चार नंबरचा खेळाडू 4 पॉईंट आणू शकतो, पण सावधगिरीने तो खेळ करत आहे. त्याला माहिती आहे आता फक्त टाइमपास करायचा आहे. फक्त 5 पॉईंटची लीड आहे. बघूयात या रेडमध्ये तळा संघाकडून हे रेडर काय करतात ते. शेवटचे 3 मिनिटं तळा संघाला हवे पॉईंट आणि भगवती संघाला हवा डिफेंड. 5 पॉईंटने भगवती संघ आघाडीवर आहे. 4 नंबरचा प्लेयर हा खूपच खतरनाक खेळतो आणि हा पंचाचा निर्णय 2 पॉईंट भगवती. जसे वेळ जात आहे तसा लीड सुद्धा वाढत आहे. आता हा 7 पॉईंटचा लीड आहे. शिवाय टाकेत ना आणि फरक आहे तो 8 पॉईंटचा. म्हणजे दोन्ही संघाला जवळपास 2-2 सामना होणार असं वाटत आहे. आणि हा रेडर आता आलेला आहे एकदम 4 नंबरचा. बघूया या रेडमध्ये आता ते किती लीड कमी करतात ते. जवळपास या रेडमध्ये 3 ते 4 पॉईंट आणि हा 1 पॉईंट. आणि बघूया आता कम से कम तळा संघाला 1-2 रेड अजून मिळेल. त्या 2 रेड मध्ये आता ते काय करतात ते, कारण भगवती संघ हा फक्त आता टाइमपास करणार. तळा संघाला आता पाहिजे सुपर रेड. 1 नंबरचा प्लेयर हा आहे त्यांचा मेन रेडर. बघूया सुपर रेड करतात आहे. भगवती संघ डिपेंड करतो आणि 1 पॉईंट मिळाला आहे. 1 पॉईंट मिळणार नाही. आणि यानंतर तळा संघाकडून जे रेड होईल ती या सामन्याची शेवटची रेड होणार. बघूया या रेडमध्ये आता तळा संघाकडून काय होते. आणि
रेडर दिसला एक पाहिजे पॉईंट बघा लेट फी टाका आणि बरा टीम 7 म्हणजे 7 प्लेयर आउट करावं लागतं बघा